महादेव ठाकरे सर, आपलं जेवण झालं असेल तर आपण यायचं आहे, तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. महादेव ठाकरे सर, यायचं आहे आपण. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. आपण मॅचला करूयात इथून मात्र सुरुवात. चला मॅचला करूया सुरुवात. ओ हो हो, पहिलाच बॉल, या वेळेला दांडी दांडी.
गुल करणारा हा चेंडू विकेटचं पतन, फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. दोन धावा इथे मात्र सध्या तरी पळून पूर्ण केल्या गेल्यात. क्षमस्व, आम्ही तुमच्यापासून थोडंसं दूर होतोय. डॉट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र आकाश सज्ज होत असताना आपण पाहता षटकात येईल. पुढचा बॉल अलोंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल केलं गेलेलं आहे हे या चेंडूला. सिंगल इथून मात्र मी त्या डबलच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा यशस्वीरित्या इथे मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहता येते म्हणजे 4 या अंकावर. सिंगल अंकित होती. धावसंख्या 5 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. चेंडू सुद्धा संपुष्टात 5 येताना पाहताय आणि धावसंख्या सुद्धा 5 या अंकावर. गेम स्पीडअप करा, चला फास्ट. चला आपण मॅचला सुरुवात करूया. तिथून मात्र गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय चेंडूला. झेलला आहे इथे मात्र संधी. चेंडू खाली साहिल, फटका बसतोय. विकेटचं पतन, परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. षटक संपतं. इथून मात्र क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 5 या अंकावर धावफलक. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन. आपण पाहत आहात आई गावदेवी चषक मालबिडी 2025चा हा रणसंग्राम. आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचा, खेळाडूंचं तसेच प्रेक्षकांचं मी रोहित गोरले शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि वलियत सामन्याकडे या ठिकाणी आकाश याने पहिले गोलंदाजी करत असताना अप्रतिम आपण पाहिली गोलंदाजी. 5 धावा खर्च केल्या यावेळेस. हो काय चेंडू होता यावेळेस. नक्कीच अपील केली आणि ती अपील उचलून धरली. एज लागली होती आणि यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. झेल स्वीकारली
आणि विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बंटी बॅक टू द डगआउट. मोठा मासा गळायला लागताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अरे चालतो या आज जिथं तिथं याचा जोर याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. धन्यवाद डिसाई. काय गोलंदाजी केली जाते, अप्रतिम गोलंदाजी. ज्या विकेटची आवश्यकता होती, कारण बंटी याला संघाचा हुकमा एक्का समजला जातो, तो हुकमाचा एक्का डगआउटच्या आसऱ्याला आपण परतताना पाहतोय. नवीन फलंदाज आलाय निखिल. फक्त आणि फक्त धावसंख्या 5 पाहतोय. यावेळेस सुद्धा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय, मात्र थोडीशी लाईन भरकटलेत. लेंथ आपण पाहायला गेलं तर अगदी पॉपिन क्रीज मध्ये ठेवलं होतं चेंडूला, तर लाईन थोडीशी भरकटलेत. त्याच्यानंतर पंच यतीन पाटील सर होते आणि लगेच दंडित केलंय. दिशाहीन चेंडू आलाय. अवांतर धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 6. या ठिकाणी शुभ आगमन झालंय जयेंद्रजी गावित साहेब यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. VIP डाईस वर येऊन सामन्याकडे यावेळेस नक्कीच टर्न केलं होतं. कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलं. एक धाव अजून एक स्कोरबोर्ड मध्ये अंकित केली जाईल. आता स्ट्रायकर एंडला असेल गणेश. आतापर्यंत आपण विचार केला तर 3 विकेट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिलेत. कारण पहिलं षटक आपण जर विचार केला तर पहिल्याच चेंडूवर विकेट आले. पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळेस ओव्हर पेच चेंडू होता. लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते साहिल चुकी करतायत. याआधी जर विचार केला तर साहिल याने अप्रतिम झेल स्वीकारली होती. यावेळेस मात्र झेल या ठिकाणी सुटते, धरतीला दान केलं जात आहे, जीवनदान दिलं जात आहे. धावसंख्या झाली आहे 9. धावसंख्या झाली आहे 9. नक्कीच त्या ठिकाणी लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, चुकी घडली त्या ठिकाणी. जेलची संधी निर्माण झाली होती. याआधी अप्रतिम जेल स्वीकारला होता, तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. साहिल यांच्याकडनं चुकी घडली आणि जेल सोडली आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. पुन्हा एकदा सज्ज असेल आनंद. यावेळेस व्हेरिएशन पाहायला मिळालंय. यावेळेस संधी निर्माण झाली आहे. यावेळेस कोणतीही चूक करणार नाहीये यष्टीरक्षक. फलंदाज बाद होतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश बॅक टू द डगआउट. चालतो या आज जिथं तिथं याचा जोर याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर. टेनिस क्रिकेट मधला सर. मारतो या हेलिकॉप्टर. अरे एक नंबर गेम चेंजर लई डेंजर भावेश पवार आला. विकेट क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये आलाय. आता नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जितेश. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते याच्या. सूरज ठाकरे यांच्याकडनं कॅश प्राइज आलाय जितेश यांच्यासाठी. षटकारास रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जितेश आलेत आणि त्यांच्यासाठी आल्या पारितोषिक लागलंय. याच सामन्याकडे पुन्हा एकदा आनंद सज्ज असेल. यावेळेस जितेश सुद्धा यावेळेस केली संपुष्टात येते. नक्कीच या आधीचा जे चेंडू होता त्याच प्रकारचा चेंडू होता. जणू की ऍक्शन रिप्ले पाहतोय. त्याच प्रकारे या ठिकाणी विकेट अजून एक मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. जितेश आळ्या पावले परतताना. कमॉन डीजे. गावदेवी आईच्या आशीर्वादानं सुखी हाय सारं गाव. गावदेवी आईच्या आशीर्वादानं सुखी हाय
असं गाजतय नाव भूषण काव्यदेवी आईच्या आशीर्वादाने गाव तर सुखी आहे, त्याच नंतर आनंदित नक्कीच असतील मालवेडी गावाचे जे प्रेक्षक आहेत, कारण संघ आपला अप्रतिम कामगिरी बजावताना आपण मैदानामध्ये पाहतोय. आतापर्यंत विकेट पाहिले तर आलेत 5, धावसंख्या फक्त आणि फक्त 9 आहे. यावेळेस नक्कीच लाईन भरकडल्यात. 30 चेंडू असेल. धीरज आलेत. धीरजसाठी पारितोषिक लागलंय. चौकार अथवा षटकार आला तर जयेंद्र गावित साहेबांकडनं रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. नक्कीच आनंद यांनी 2 विकेट घेतले होते, त्यासाठी पारितोषिक आलं होतं. दीपक पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज यावेळेस उडवलाय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि अजून एक विकेटचं पतन मैदानामध्ये पाहतोय. 1 मोर विकेट डाऊन. धीरज बॅक टू द डग आउट. याला म्हणत्यात टेनिस क्रिकेट मधला सर, टेनिस क्रिकेट मधला सर. विकेटसाठी सुद्धा पारितोषिक लागलंय आनंदसाठी. 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जगदीश जी पाटील साहेब यांच्याकडनं पारितोषिक आलंय. विकेट क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये आलाय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. तब्बल अर्धी टीम डगआउटच्या हजऱ्याला परतताना आपण पाहिले. इथून पुढे आता नक्कीच जे फलंदाज येणार असतील त्यांना नक्कीच संघाचं भार सांभाळावं लागेल, कारण इथून पाहिलं तर संघ संकटात सापडलाय. धावसंख्या आपण पाहतोय फक्त आणि फक्त 10 स्कोरबोर्डवर आहे. चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लागलाय. जयेंद्र गावित साहेबांकडून 1 धाव पळून पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि याच नक्कीच दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पळून पूर्ण केली जाईल. निशांसाठी पारितोषिक आहे. निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस ओव्हरपेच चेंडू, लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतोय. साहिल येतील डाऊन द बॉल. यावेळेस नक्कीच चुकी करणार नाहीयेत. सूर्याची किरण नक्कीच डोळ्यामध्ये भेदली होती, मात्र त्या चेंडूवर बारकाईने नजर ठेवून होते. त्याच नंतर विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी पाहायला मिळते आणि गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांचं सुद्धा साथ अप्रतिम लाभतंय. विकेट क्रमांक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला तर 7 आल्यात. यावेळेस अगदी पॉपिन क्रीज मध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि यावेळेस सुद्धा अपील केली गेली आहे लेग बिफोरच्या स्वरूपात. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कम ऑन डीजे. नक्कीच पूर्ण 4 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल तर एवढ्या विकेट या पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहतोय. अतुल यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर रोख रक्कम 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जगदीशजी पाटील साहेब यांच्याकडनं कॅश प्राइज लागलाय अतुल साठी. जयेंद्रजी गावित साहेब यांच्याकडनं सुद्धा हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. तब्बल 700 रुपयाचं कॅश प्राइज असेल. निवृत्ती यांनी जर षटकार लगावला तर दीपक पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
आणि निवृत्तीसाठी मनीष ठाकरे यांच्याकडनं सुद्धा रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल षटकार्याकरिता. अलाउंड द कार्पेट केलून काढलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होता मात्र तो नो बॉल असणार आहे. नक्कीच नो चेंडू असेल. नो चेंडू सुद्धा होता. त्यानंतर आपण पाहिला एक धाव कंप्लीट केली गेली आहे. काय घडलंय त्या ठिकाणी पंच नक्की सांगतील. पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. नो चेंडू असेल. नो +1 स्कोरबोर्ड मध्ये धाव ऍड केली जाईल. धावसंख्या झाली आहे 14. धावसंख्या झाली आहे 14. चार चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फ्री हिट चेंडू आहे यावेळेस. नक्कीच आपण पाहू शकतो तेच तर रार मारा पाहायला मिळाला. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू थोडंसं मागं ठेवलं होतं. त्यानंतर आपण पाहिलं वेग सुद्धा तेवढाच होता. त्यानंतर निर्धाव चेंडू आलाय. फ्री हिट चेंडू होता. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतोय निशांत. यावेळेस अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. षटक समाप्तीचा इशारा येतोय. अप्रतिम चेंडू पाहू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. चेंडू कशा प्रकारे हाताळला होता. निर्धाव चेंडू आलाय. तीन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 14 या अंकावर आणि इथून पुढे विजयाकरिता 15 धावांची आवश्यकता असेल मालबेडी संघाला. काही गोलंदाजी पाहायला मिळाली माडबेडी संघाकडनं. पहिल्याच षटकाचा विचार केला तर 5 धावा फक्त खर्च केल्या होत्या. त्यानंतर 2 विकेट सुद्धा आले होते. तर दुसरं षटक अप्रतिम राहिलंय कारण दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 5 धावा आल्यात मात्र 4 गडी बाद केले दुसऱ्या षटकामध्ये. चला तर सलामी वैयक्तिक पारंपरिक सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय टाल्यांच्या कडकडात. महेंद्र आणि आकाश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील गोलंदाज. इथून पुढे पाहणार आहोत काय गेम प्लॅनिंग असेल कारण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं तर बंटी यांनी प्रथम षटक हाताळलं होतं. यावेळेस काही गेम प्लॅन चेंज असेल का कारण आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त आणि फक्त 14 झाली आहे. विजयाकरिता 15 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय आणि गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाजीमध्ये नक्कीच या सामन्यामध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. रणनीती आखली आहे कारण गोलंदाज आपण पाहतोय योगेश. मागच्या सामन्यामध्ये पाहिलं असेल बंटी यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. या सामन्यामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. रणनीती आखली आहे. लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. इथून पुढे सुद्धा लो स्कोरिंग मॅच जेवढ्या रंगत असतात ना तेवढ्या हाय स्कोरिंग मॅच सुद्धा रंगत नाही मित्रांनो. तेच प्रकारचं समीकरण पाहणार आहोत. त्याच प्रकारचे समीकरण होईल का तेच पाहणार आहोत आपण मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय योगेश आलेत गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. फलंदाजीसाठी आपण पाहतोय महेंद्र आणि आकाश. महेंद्र उर्फ माही. माही मार रहा है हा डायलॉग आपण ऐकला असेल पिक्चर मध्ये.
यावेळेस माहीला त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. प्रत्येक षटकारास 200 रुपयाचं कॅश प्राइज लागलाय. ग्रुप ग्रामपंचायत मालबेडीचे सरपंच साहेब नवनीत वनगा यांच्याकडनं. पहिला चेंडू आपण पाहिला तर कार्पेटच्या साह्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. इथून संघाचं खातं ओपन केलं जातंय. प्रत्येक षटकाराकरिता रोख रक्कम 200 रुपयाचा कॅश प्राइज लाभलाय. नवनीतजी वनगा साहेब यांच्या वतीनं ग्रुप ग्रामपंचायत मालबेडीचे सरपंच जे आहेत त्यांच्याकडनं कॅश प्राइज लागलाय. माही यांच्या बॅटमधनं पहिली धाव येताना पाहिली. पुन्हा एकदा सज्ज असेल योगेश, सामोरा जाईल यावेळेस आकाश. आकाश याने गोलंदाजी अप्रतिम केली होती. पहिला चेंडू केलत असताना भिरकावून दिलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील, प्रयत्न करतील. दुसऱ्या धावेचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. क्रॉस बॅटने खेळून काढलं होतं त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक दूरवर होते. इनफिल्डच्या वरनं केलेला चेंडू आपण पाहतोय. एका टप्प्याच्या साह्याने उचलून फेक केली जाईल तोपर्यंत नक्कीच वेल होता आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट बनावं लागेल. दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. तून आता जाऊन स्कोरबोर्डवर धावसंख्या आपण पाहतोय 3 या अंकावर. पुढील चेंडू योगेश, यावेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. खाली क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न नक्कीच करतील. दूरवरून आलेत तर काय घडलंय त्या ठिकाणी. 2 धावा पडून पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, तर नक्कीच 2च धाव्यांवर समाधान मानतील. अजून 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली आहे 5. पुन्हा एकदा योगेश, यावेळेस खेळून काढलाय. बंटी होते, प्रयत्न केलेत, त्यांच्यावरनं चेंडू जातो इनफिल्डला वेधत. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, धावबाद होण्याची संधी आणि यस नक्कीच धावबाद होतोय फलंदाज. ठिकाणी नक्कीच स्वतःला झोकून दिलं होतं. विकेट वाचवायची होती, मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज आपण पाहतोय बाद होताना. महेंद्र माही बॅक टू द डगआउट. हो सर, एकदा प्रेशर असला किती पण भारी, अंतिम निर्णय कधी न सोडी. अरे अनुकियाना पब्लिक बिदा, डॅशिंग टायलिश माणूस साधा. अनुकियाना पब्लिक बिदा, डॅशिंग टायलिश माणूस साधा. लाचारीला कधी झुकलाच ना. अरे मुंबई ठाणा रायगड मध्ये प्रसिद्ध असा अंपायर आहे. वलियात सामन्याकडे नवीन फलंदाज आलाय आनंद आणि आकाश अशी जोडी आपण पाहतोय. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचललाय. कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे या चेंडूवर. आनंद याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तब्बल 4 विकेट ज्याने घेतले होते. तसं आनंद फलंदाजी करताना आपण पाहणार आहोत. यावेळेस स्विंग ॲडमिस, नक्कीच मोठा प्रहार करायचा होता. बॉलाच्या मिरिटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न नव्हता. व्हेरिएशन पाहायला मिळालं होतं. त्याच नंतर निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 6. इथून पुढे 12 चेंडू आणि विजयाकरिता 9 धावांची आवश्यकता असेल मालबेडी संघाला. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज बंटी ठाकरे. मागच्या मॅच मध्ये त्याने अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि 1 विकेट सुद्धा प्राप्त केलं होतं. तोच बंटी यावेळेस आलाय. सामोरा जाईल फलंदाज आपण पाहतोय आनंद याने गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी केली, मात्र यावेळेस फलंदाजी करायची आहे. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक लागलंय. 3 विकेट जर आपण घेतले तर रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. यावेळेस नक्कीच चौकार आलाय. लॉफ्टेड फटका पाहायला मिळाला होता. ऑन साइडला खाली क्षेत्र होतं. त्यानंतर आपण पाहिलं 4 धावांसाठी चौकार आलाय.
चौकाराच्या सह्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावर. बंटी यांच्यासाठी पारितोषिक लागलंय जयेंद्रजी गावित साहेब यांच्याकडनं. विकेट हॅट्रिकला रोख रक्कम 500 रुपयाचं प्राइज असेल. यावेळेस प्रथम चेंडू होता खोलवर टप्प्याचा चेंडू खोडून काढलाय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर या ठिकाणी आनंद यांनी थांबवलाय. त्यात एकाच धावेवर समाधान मानत असताना आपण पाहतोय फलंदाज एका धावेच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या अंकावर. आता इथून पुढे विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शेष आहेत 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 4 धावांची आवश्यकता असेल. पंच पाहू शकता पंचांची आगळी वेगळी शैली याचसाठी ओळखलं जातं. ती शैली दाखवत असताना आपली ओळख दाखवत असताना यावेळेस क्रॉस बॅटेडने केलून काढले. त्या ठिकाणी धावबादची संधी मात्र थ्रो गॅदर करू शकले नव्हते. त्याचनंतर आपण पाहिलं तर पहिली धाव चोरटी होती. त्याचनंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय आनंद. नंबर नाव गाजता जी फरमाईश होती ती पूर्ण करत असताना आपण पंच पाहिलेत. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. ओमकारजी गोडविंदे साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. मिस टाइम शॉट आहे हवेत चेंडू आणि स्वतः यष्टीरक्षक वैभव कोणत्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इथून आपण पाहिलं तर विजयाकरिता 3 धावांची आवश्यकता आहे आणि फलंदाज आलाय साहिल. चेलबादच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला होता. साहिल आल्या हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता तर चेंडू आपण पाहतोय निर्धाव आलाय. तेच तर्रार मारा पाहायला मिळाला होता. त्यानंतर निर्धाव चेंडू येताना पाहतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शेष असेल. साहिल स्ट्रायकर एंडला आहे. नक्कीच पाहूयात पुन्हा एकदा बंटी. यावेळेस उडवलाय सरळ बॅटने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत उचलून फेक करतील. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 14. स्कोर या ठिकाणी दोन्ही टीमचा लेवल आपण पाहतोय इक्वल स्कोर पाहतोय. इथून आता विजयाकरिता 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता असेल. नक्कीच आपण पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा मालबेडी संघाचे कर्णधार होते सतीश लोणे यांची बाईट घेतली त्यावेळेस त्यांनी म्हटलं होतं की आमची प्रॅक्टिस नाही आहे. प्रॅक्टिस नसताना सुद्धा जर संघ एवढा चांगला खेळतोय तर प्रॅक्टिस ज्यावेळेस करतील त्यावेळेस काय केलं असेल. नक्कीच मित्रांनो दोन्ही संघ गावातलेच आहेत. कोणीही जिंकला तरी कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाहीये कारण दोन्ही टीम गावातल्याच आहेत. यावेळेस विजयी फटका आलाय. विजय ठरलाय मालबेडी संघ. त्यानंतर जल्लोष पाहतोय आपण. माणुसकी त्याची लयच भारी दोस्तांनो हाय जीव भाव भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव भूषण भाऊचं गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय
अप्रतिम खेळ राहिलाय पूर्ण दिवसामध्ये मालबेडी संघाचा आणि त्याचनंतर आपण पाहतोय क्वालिफायर सामन्यामध्ये सुद्धा विजय संपादन केलाय मालबेडी संघाने. कौतुक करावं तेवढं कमी असेल गोलंदाजांचं. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी नक्कीच असेल, ज्याने गोलंदाजी करत असताना आपण पाहिले 4 विकेट ज्याने घेतले आणि 5 फक्त धावा खर्च केल्या होत्या. तोच आनंद धरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. फलंदाजी करत असताना सुद्धा त्याच्या बॅटमधनं 5 धावा आल्या होत्या. तोच आनंद धरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. सतीशजी लोणे